वामनांना जमिनीची गरज नव्हती, पण देवासाठी म्हणून दिलेली भूमी महाराज देवाला बंधनात घालून गेली. बळीच्या दारामध्ये त्यांना साक्षात द्वारपाळ व्हायची वेळ आली. बळी सर्वस्वे उदार जेणे उभारिला करुणी कहार तो पाताळी घातला. द्वारपाळ होऊन आजही भगवान महाराज सुतल पातालामध्ये बळीराजाचं द्वाररक्षण करतात. ही देवाला दिलेल्या 10 फूट जमिनीची किंमत देवाला एवढी मोजावी लागते. आम्ही अखंड जागा दिली तर काय काय देव करील. आजही महाराज तेच वेदांतात भक्तिशास्त्रामध्ये कर्मामध्ये कायदे बदलले जात नाही. हे आमचं लौकिक राजकारण काहीतरी बदलत जाईल हे भ्रष्ट लोकांच्या या बुद्धीमुळं, पण देवाच्या साम्राज्यात काही बदललं जात. आजही हरी म्हणण्याला तीच किंमत आहे. तीच हरी म्हणण्याला प्रल्हादाच्या काळातही तीच किंमत होती, कधीही बदलणार नाही. अबाधित कायदे आहेत ते आध्यात्मिक क्षेत्रातले आणि अधिभौतिक जीवनातले बदलत जाणारे कायदे. म्हणून तुम्ही आम्ही भगवंताची उपासना करत राहा.